राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीनं कापूस खरेदी केंद्र वाढवण्यात येणार असून हमी भावापेक्षा कमी किमतीत कापूस न विकण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केलंय। नागपूर इथल्या कटोल दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते। व्यापारी हमी भावापेक्षा कमी किमतीनं कापूस खरेदी करत आहेत, मात्र शेतकऱ्यांनी घाई न करता हमी भावापेक्षा कमी किमतीला कापूस विकू नये असं म्हटलंय। त्याचबरोबर शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्ध होण्यासाठी सोलार फीडर योजना सुरू करणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। एक कापसाच्या संदर्भातला विषय शेतकऱ्यांनी मांडलेला आहे की व्यापारी आता हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करतायत। आता मी परवाच त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही बैठक घेतली आणि केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मोकळं खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मी आता शेतकऱ्यांना विनंती केली की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावाने विकू नका। आम्ही सगळा कापूस जेवढा असेल तेवढा खरेदी करू हमी भावाने आणि आमचा प्रयत्न आहे भाव अजून वाढले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा चाललेला आहे। 2 FPO देखील या ठिकाणी आहेत, त्यांचे काही छोटे मोठे प्रश्न आहेत तर ते देखील आम्ही समजून घेतलेत, त्यात आपण निश्चितपणे मार्ग काढू। मला असं वाटतं की या छोट्या छोट्या ज्या काही समस्या आहेत या समस्या निश्चितपणे सोडवणं याकडेच आमचा कल आहे आणि तोच प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो। नेहमीच आम्हाला 12 तास वीज मिळाली पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्या संदर्भात मी सांगितलेलं आहे की आता आपण सोलर फीडर योजना आणली आहे, त्याच्यामुळे पुढेही आपण 12 तास वीज ही निश्चितपणे त्यांना देऊ शकू।